तर ही दृश्य आपण बघतोय पंढरपूरमध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झालेली आणि त्यानंतर विठ्ठलाचं हे मनमोहक असं रूप। तर दुसऱ्या बाजूला वडाळा, ज्याला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं, त्या वडाळ्यात देखील पूजेला सध्या सुरुवात झालेली आहे। 1 तास इथे देखील ही पूजा सुरू असताना सर्वसामान्य जे भाविक आहेत त्यांच्यासाठी मंदिर बंद ठेवण्यात आलेलं होतं। डॉक्टर सहजानंद कामत यांच्या हस्ते विठू माऊलीचा महाअभिषेक झालेला आहे आणि हे अभिषेक होत असताना मंदिर भाविकांसाठी 1 तास बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळते। 1 तासानंतर पुन्हा एकदा सर्वसामान्य भाविकांसाठी मंदिर खुलं केलं जाणार आहे, कारण ज्या भक्तांना पंढरीला जाता येत नाही, कामानिमित्त इथेच थांबावं लागतं, त्यांच्यासाठी वडाळ्याची प्रति पंढरपुरी म्हणूनच ख्याती आहे आणि म्हणूनच इथे मोठ्या प्रमाणावरती आषाढीच्या दिवशी भाविक मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामधून येत असतात। या मंदिराला देखील 400 वर्षांचा इतिहास आहे। स्वतः तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन असल्याचं देखील हे मंदिर ओळखलं जात आहे। तर दुसऱ्या बाजूला पंढरपूरमध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली आणि यावेळेला मानाचे वारकरी असलेल्या आशाबाई बाळू अहिरे यांच्या हस्ते देखील ही शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे। तर सण आला, पंढरीचा सोहळा जमला, आषाढी वारीचा मेळा जमलाय, भक्तगणांचा ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा। प्रत्येकाची एक आस होती आणि आता सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटावरी ठेवून या, तुळसी हार गाळा कसे पितांबर, ते रावडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीनं। हे सुंदर असं रूप लाडक्या विठुरायाचं आपण बघतोय। लाडक्या विठुरायासाठी एकादशीच्या या महासोहळ्यासाठी भरजरी पोशाख बंगळुरूहून आणण्यात आलेला होता आणि विठुरायाला भगव्या रंगाची मखमली अंगी बनवण्यात आलेली होती। तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमधून मंदिरातून आपण बघतोय निघालेले आहेत। शासकीय महापूजेसाठी बरोबर 2:15 वाजता पहाटे ते मंदिरामध्ये दाखल झालेले होते। सहकुटुंब त्यांनी शासकीय महापूजा केलेली होती आणि त्यानंतर ते आता निघालेले आहेत।